महाराष्ट्रात एवढा मोठा मोर्चा निघालाय तरी सुद्धा त्याची बातमी शून्य आहे. डहाणू पालघर मधून आदिवासी समाजातील लोक शेतकरी यांनी पालघर कलेक्टरेट वरती मोर्चा नेला. त्यांच्या दोन प्रमुख मागण्या आहेत. मनरेगामध्ये झालेले बदल त्यांना पसंत नाही आहेत. दुसरं म्हणजे वर्षानुवर्ष ज्या जमिनींवरती ते पीक उगवतायत, तिथे कष्ट करतायत, त्या अजूनही स्वतःच्या मालकी हक्काच्या नाहीयेत. आपण इंस्टाग्रामचे जनरेशन आहोत. आपण शहरांमध्ये राहतो. आपली लोकल सुद्धा डिले झाली त्याची बातमी बनते. पण 2018 पासून ते 2026 पर्यंत वारंवार मोर्चे, मार्चेस, धरणे आंदोलन हे सगळं करून सुद्धा शेतकरी समाजातील या लोकांना त्यांचा हक्क मिळत नाहीये. परी आणि पार्थ एमएन यांनी केलेल्या रिपोर्टमध्ये तुम्हाला अजून जास्त डिटेल कळतीलच. पण मनरेगामध्ये या अगोदर सुद्धा फ्लॉज होतेच, करप्शन होतच, पर डे वेज कमी होताच. आता झालेल्या बदलांमुळे दिवसांची संख्या ही 100 125 दिवस झाली आहे. म्हणजे 125 दिवस वर्षातून मनरेगाच्या वर्कर्सला काम मिळेल. पण त्याची फंडिंग जी आहे ती सेंटरचा भार उचलून तो राज्यांवरती टाकण्यात आलाय. जी राज्य लाडकी बहीणची स्कीम स्वतः पुन्हा निवडून येण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे स्वतःचे फंड मॅनेज करतात, जी राज्य ज्यांच्यावरती डोंगर फार मोठा झालाय कर्जाचा, ती राज्य ऍक्च्युअली निडी स्कीमसाठी किती पैसा खर्च करतील आणि तो कधी करतील हा प्रश्न आहे. तर डहाणू पालघरचे जे आमदार आहेत विनोदजी, त्यांनी हेच सांगितलंय की मनरेगा या अगोदर परफेक्ट नव्हतीच, पण ती बरोबर करण्याच्या पेक्षा हा मुद्दा अजून जास्त कॉम्प्लिकेटेड मे बी मनरेगाने नवीन स्कीमने केलेला आहे. आता ही गोष्ट झाली या प्रोटेस्ट बद्दलची. पण ह्या प्रोटेस्ट हे मोर्चे यांची 2018 पासून ते 2026 पर्यंत जवळपास 4 महिने कलेक्टिव्हली, कधी 2 दिवस, कधी 1 आठवडा, असे 4 महिने या सगळ्या कष्टकऱ्यांचे या प्रोटेस्टमध्ये गेलेले आहेत. म्हणजे स्वतःचा हक्क, स्वतःच्या गोष्टी सरकारच्या कानावरती पोहोचवण्यासाठी मागच्या काही वर्षांमध्ये त्यांना 4 महिने स्वतःच्या लाईफ मधले हे रस्त्यावरती घालवावे लागलेत. पण अजून एक विचार करा की न्यूज यांना कव्हर का करत नाही. याचं सिम्पल रिझन आहे की तुम्ही आणि मी, आपण शहरात जर राहत असू तर आपण फक्त नागरिक नाही तर कन्झ्युमर सुद्धा आहोत. न्यूज ही ऍडव्हर्टाइजमेंटच्या पैशावरती चालते आणि त्याचमुळे बांधावरती राहणारा, आदिवासी पाड्यांवरती राहणारा जो व्यक्ती आहे तो कन्झ्युमर म्हणून इतका स्ट्रॉंग नाहीये. त्यामुळे न्यूज मीडिया त्याच्यापर्यंत पोहोचणार नाही आणि त्याची बातमी सुद्धा न्यूज मीडियापर्यंत पोहोचणार नाही. कारण ऍट दी एंड ऑफ द डे नागरिक होण्यापेक्षा जास्त तुमच्या आणि माझ्या प्रश्नांना महत्व यामुळे येतं कारण आपण शहरातले कन्झ्युमर आहोत आणि आपली न्यूज मीडिया ही ऍडव्हर्टाइजमेंट वरती चालते.